नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गायत्रीची आता तयारी झालेली आहे. म्हणजे आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत. तर आम्ही सुरतसाठी जाण्यासाठी निघालो आहेत. म्हणजे फक्त गायत्रीच जाते, मी काय जात नाही. तिचा भाऊ आला आहे घेण्यासाठी. त्रिशो हाय कर. तेव्हा मुलगी पण सकाळी सकाळी 5 वाजता उठली. आणि मित्रांनो, असं झालं आहे, जोराचा पाऊस चालू आहे का, पूर्ण अंधार आहे बाहेर. तुम्हाला द्या म्हणजे एवढा जोराचा पाऊस चालू झाला आहे ना, तर आम्हाला तिथं बस स्टॉपला जायला 5 मिनटं लागतात मित्रांनो. तिकडं गायत्री काय करायचं आता, पाऊस तर येतोय भरपूर. हां, जायचं की नाही सुरतला? जायचं आहे. ते बघा, सगळे ते साफसफाई करून ठेवते. संध्याकाळी तर मला झाडू वगैरे मारायला लागेल ना गायत्री. रेशो जायचं आहे तुला सुरतला? ती बघा, ती सकाळची आता मित्रांनो, तू 4 वाजेपासून उठली. तिला गावी जायचं आहे म्हणून. हे बघा, इकडे बॅग वगैरे भरून ठेवलेली. ती माझी ऑफिसची बॅग आहे. बाकीचं काय नाही. गायत्री किचन वगैरे सगळं साफ केलं ना? तेव्हा पूर्ण क्लीन करून चालली ती. म्हणजे मला काहीच काम नाही आता. म्हणजे संध्याकाळी तेवढं तर बरं आहे. फक्त झाडू वगैरे मारायला लागेल तेवढं. हा, एकदम व्यवस्थित करून चालली ते रूम. राहू दे ना गायत्री, ते मी संध्याकाळी करून गेल ना. काय करायचं आता? आता पाऊस तर भरपूर येतोय गायत्री. ते बघा ना मित्रांनो, किती जोराचा पाऊस येतोय. तुम्हाला ते बघा आता दिसत आहे ना, तेव्हा पाऊस जोरदार चालू आहे आता. म्हणजे मी आता हिच्या भावाला तिथं सोडून आलो बस स्टॉपला. आणि लगे आता यांना घ्यायला आलो एका छत्रीमध्ये. छत्री कशी एकच आहे मित्रांनो. किंवा ते सगळे अजून कपडे बिपडेच काढते. लोक झोपलेत गायत्री, आणि तू सकाळी सकाळी 4 वाजता उठून दिलं. हां, ते सर्व कपडे धुतलेले आहेत ना? ते बघा, तिला म्हणजे मी रात्रीच वेफर वगैरे आणून ठेवले मित्रांनो. कसे ट्रेनमध्ये वगैरे खायला लागतात, तर ते वेफर वगैरे घेऊन आलो. काय ते पॅम्पर्स वगैरे तिच्यासाठी. काय नाही मित्रांनो, कसं आहे, 7 वाजता जोराचा येतोय ना. मग यार तेच सांगतो, आता भिजणार पूर्ण, माहिती आहे का. आणि मित्रांनो, बरोबर हिला म्हणजे सुरतला जायचं होतं, तर जोराचा पाऊस यायला लागला. मग बाहेर पाय गळतंय इथं. मग हां मित्रांनो, म्हणजे एवढे दिवस पाऊस नव्हता, आणि आज यांना जायचं आहे, तर जोराचा पाऊस यायला लागला ना गायत्री. एवढे दिवस झाले तेव्हा नाही आला मित्रांनो पाऊस. नाही, आता बघा ना, जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. गायत्रीने मेकअप पण केला गायत्री तू. मग आता पावसामध्ये मेकअप राहणार आहे का? हा. बघा, इथं आतमध्ये तसा सगळा तसाच पडलेला आहे मित्रांनो. हा बघा, हे कपाट नाही साफ केलं का गायत्री? हा, ही बॅग रात्री सगळं रेडी करून ठेवायचं ना गायत्री. त्रिशो, कुठे चाललीस तू? हा, कुठं चाललीस? हा, मामाच्या गावाला. ते बघ, ते डोक्याला बघ केस लागलाय. हा बघ, ही केस नाही, दोरा लागलाय डोक्याला. दोरा आहे तो. दोरा होता तिथं. मग ठेवून दे ना तिथं बॅगेमध्ये. हे बघा मित्रांनो, नोटबुक पण घेऊन चालले छत्रपती शिवाजी महाराज यांचं. हा, अरे यार मित्रांनो, असं झालंय की माझ्या सासूने ते इडलीचे तांदूळ सांगितले होते, पण लक्षातच राहिलेत नाही आणायचे. हा, काय आणून नाही द्यायचं हे. मित्रांनो, नाही, काल म्हणजे सकाळीच सांगितलं होतं की येताना ते इडलीचे तांदूळ घेऊन या. नाही ना, संध्याकाळी तू आठवणच नाही केली काहीतरी. आता मी तिथं चिकन घ्यायला थांबलो होतो, तेव्हा तरी आठवण करायचं ना. तयारी बस ना, एवढी गरमी आहे का काहीतरी. मग ओले, मग ते हे बांधून काय ओले नाही होणार. असं काय प्लॅस्टिकचा कागद आहे का काहीतरी. चला आता एवढ्या पावसात कसं काय जाणार. रोहितला तिथं उभं करून आलोय मी. मित्रांनो, आता आम्हाला जायचं आहे बोरिवली स्टेशनला, कारण की तिथून आहे 7 वाजता ट्रेन. आता इथून 5:30 वाजता आम्ही निघणार.
लोकल पकडणार. हा गायत्री, तेव्हा सगळे कपडे वगैरे सुकत आहेत मित्रांनो तिकडं. ते कपडे सुकतील का गायत्री? हे इकडे गायत्री रेडीच होते अजून. हो ना रेडी. किती टाइम लागतो तुला रेडी व्हायला? झाली रेडी? मग येऊन जाशील ना 5-6 दिवसामध्ये? 20-22 तारखेला? असं नको करू ना, लवकर येऊन जा. हा मग इथं मला जेवण कोण देणार? मला काय ताई आहे तरी पण इथं काय मला जेवण बनवता येतं काय? हे बघा आमची आतंकवादी रेडी झाले मित्रांनो. कुठे चालले आता दरोडा टाकायला तू? बापरे, माझ्यावर दरोडा? लुटण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे. मित्रांनो हे बघा आता ही कुणाच्या घरात दरोडा टाकायला चालली काय माहिती. सकाळी चला ना, आता काय करायचं, एवढा पाऊस येतोय ना गायत्री. त्रिशू तेव्हा मम्मी बघ कुठे दरोडा टाकायला चालली बघ. हा मग एवढं तू बांधून घेतलं तर गरम होणारच आहे ना. ते बघा मित्रांनो, मग आता कशाला बांधते ते, राहू दे ना ट्रेन. काय ते बघा मित्रांनो, सकाळी सकाळी चाय वगैरे पिलं. आता मी पिली का ती चाय? तुझ्या भावाने पिली ना चहा? हा मग मी पिली. चला मित्रांनो, गायत्री जाते सुरतला आता. म्हणजे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये काही एवढे जास्त व्हिडिओ येणार नाही. तर म्हणजे 15 तारखेपर्यंत तरी व्हिडिओ येणार नाही, 15-16 तारखेपर्यंत. मग मी आपलं 16 तारखेला जाणार आहे हिला घ्यायला, तेव्हा आपण व्हिडिओ बनवू. मग आपला विषयावरती बोलूया. पण कसं आहे, थोडेफार मी फॅमिली ब्लॉग पण बनवत असतो, तर नक्की बघत जा मित्रांनो. आम्हाला सपोर्ट करा. म्हणजे हात जोडून विनंती आहे की आम्हाला सपोर्ट करा. तुम्ही आत्तापर्यंत सर्वांना सपोर्ट करताय, तर आम्हाला पण करा मित्रांनो ना. गायत्री लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय मित्रांनो. पाऊस तर जोरदार चालू आहे. बघू आता, एकच छत्री आणि हे बघा 2-2 बॅगा पण आहेत. आता यांना कसं तरी घेऊन जायचं आहे, म्हणजे आम्ही पावसात भिजू. चला बाय बाय मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गायत्री सुरत गेल्यावर विसरू नको जाऊ. तुझा मोबाईल कुठे गेला? अरे ते काय त्रिशू बघते ना. हे बघा इकडे त्रिशू मोबाईल बघते तिचा. गायत्री जोरात असं कर ना, ताईला पण सांग ना. ताईला म्हणा छत्री घेऊन चला म्हणा, बस स्टॉपपर्यंत आम्हाला सोडून द्या म्हणा. येईल ना, ताई पण येईल ना. कारण की एका छत्रीमध्ये 2 जण आणि परत त्या बॅगा कशी घेऊन जाऊ गायत्री? हा एका छत्रीमध्ये कसे जाऊया? मग जास्त द्यायला लागला ना यार. मित्रांनो एवढा जोराचा पाऊस चालू झाला आहे ना, म्हणजे आम्ही जर डायरेक्ट 1 मिनिटाच्या आतमध्ये 2 जणांची आंघोळ होऊन जाईल आमची. हा गायत्री? हा नाही आता काय करणार गायत्री एवढ्या पावसामध्ये? मग थोडंसं लेट गेलेलं चालेल ना. आता बघ जर ताई ते उठले असतील तर जातात ताई त्यांच्याकडे जाऊन. चल बाय बाय कर गायत्री सर्वांना. चला बाय बाय मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या विषयावरती आपण बरेच व्हिडिओ बनवायचे आपल्याला, ते नंतर बनवूया. आता फॅमिलीबद्दल मी व्हिडिओ बनवतो होतो, तर झालं आहे आता. तर गायत्री चालली सुरतला, तर 16-17 तारखेला आपला व्हिडिओ परत येईल मित्रांनो. चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. बाय 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 गायत्री शिव. चला बाय बाय.